उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। माणिकराव कोकाटे यांना शुक्रवारी कोर्टाकडून दिलासा नाही मिळाला तर त्याच दिवशी राजीनामा मंजूर करण्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे। पण मुख्यमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईमध्ये नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणूक लढायची की अन्य एक समिती गठीत करून महायुतीसोबत जागा वाटपावर चर्चा करावी या संदर्भातही बातचीत झाली। तसंच इतर एमएमआर भागामध्ये महानगरपालिकेत जिथे शक्य तिथे एकत्र जायचा एनसीपीनं विचार केलेला आहे। पुणे, पिंपरी, अमरावती महापालिका भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर या महत्त्वपूर्ण विषयांवरती काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये खलबत झाली। रात्री वर्षा निवासस्थानी या दोघांमध्ये बैठका झालेल्या आहेत। जर शुक्रवारी हायकोर्टानं दिलासा दिला नाही तर राजीनामा मंजूर करावा अशी अजित पवारांची भूमिका आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। दुसरीकडे मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्यासोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा करणं किंवा युती संदर्भात चर्चा करणं भाजपला मान्य नाही। त्यामुळे त्या व्यतिरिक्त इतर वेगळी समिती गठीत करून युतीमध्ये समाविष्ट होऊन जागा वाटपासंदर्भात चर्चा करायची का या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खलबत झाली। तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती या महानगरपालिका राष्ट्रवादी आणि भाजप स्वबळावर लढवणार आहेत। राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना या महानगरपालिकांमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे तीन प्रमुख मुद्द्यांवरती काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटे यांची सगळी खाती काढून ती अजित पवारांकडे वर्ग करण्यात आलेली आहेत। बिनखात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे। शुक्रवारी म्हणजे उद्या जी सुनावणी हायकोर्टामध्ये होणार आहे त्या सुनावणीमध्ये जरी माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळाला तरी सुद्धा मुख्यमंत्री राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळतेय। तर जर दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळाला नाही तर त्यांचा राजीनामा मंजूर करावा अशी भूमिका अजित पवारांची असल्याचं कळतंय। मुंबईमध्ये एक मोठा पेच आहे युतीमध्ये, तो म्हणजे नवाब मलिकांसोबत कोणतीही चर्चा करण्यास राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिंदेंची शिवसेना तयार नाहीये नवाब मलिकांसोबत चर्चा करण्यासाठी। त्यामुळे नवाब मलिकांव्यतिरिक्त इतर नेत्यांची समिती गठीत करून वाटाघाटी व्हाव्यात का या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती या महानगरपालिका स्वबळावर लढण्याची देखील चर्चा झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।